चला तर मग आज बनवूया मस्त अशी भोगी स्पेशल मिक्स भाजी आणि त्याचबरोबर गरम गरम बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरी। नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। इथे मी वाटाणा, हरभरा, पावटा सोलून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर वालाच्या शेंगा साफ करून घेतलेल्या आहेत। एक गाजर किसून घेतलेला आहे, तुम्ही फोडी करून घेऊ शकता। 2 वांगे चिरून पाण्यामध्ये घालून घेतलेत, शेंगदाणे भिजत घातले होते आणि थोडी कोथिंबीर आणि मेथी घेतलेली आहे। मसाल्यासाठी कांदा, खोबरं, धने, आलं आणि लसूण साफ व चिरून करून घेतलेला आहे। आता ह्या ज्या निसून घेतलेल्या शेंगा आणि हरभरा, पावटा वगैरे आहे, ह्या सर्व साफ केलेल्या भाज्या आपण कुकरमध्ये घालून घेऊयात। त्याचबरोबर चिरून घेतलेलं वांग आणि भिजत घातलेले शेंगदाणे पण कुकरला लावून घेऊया आणि 1 वाटीभर यामध्ये पाणी घालून घेऊया। मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून आपल्याला याची एकच शिट्टी करून घ्यायची आहे, जास्त शिजू द्यायचं नाही आहे। 75% आपल्याला या भाज्या सर्व शिजवून घ्यायच्या आहेत। मसाला भाजून घेऊया। कढईमध्ये कांदा, खोबरं आणि आलं, लसूण, धने घालून मस्त असं तेल घालून घ्यायचं आहे आणि लालसर होईपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे। परतून झाला की थोडा थंड करून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये घालून याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता पेस्ट तयार आहे। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल तापलं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेतलेत, कढीपत्ता घातलाय आणि तीळ घालून घ्यायचे। तीळ आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ छान असे तडतडायला लागले की नंतर यामध्ये आपण वाटून घेतलेला जो मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मस्त असं हे परतून घ्यायचं आहे। एक थोडा वेळ आपण हे अशाच पद्धतीने परतून घेऊयात आणि नंतर मसाल्याला तेल सुटायला लागलं की यामध्ये जी मेथी घेतली होती आपण ती स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे आणि यामध्ये घालून घ्यायची आहे। 1 मिनिटभर मस्त अशी परतून घ्यायची आणि खिसून घेतलेला गाजर यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर लाल मिरची पावडर, हळद, किचन किंग मसाला आणि गरम मसाला यामध्ये घालून घेतला आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे व्यवस्थित असे हे सर्व मसाले परतून घेता येतील, कढईला वगैरे चिटकणार नाहीत। अगदी 1 मिनिटभर मस्त असं हे परतून घ्यायचं आहे आणि थोडं तेल सुटायला लागलं की नंतर यामध्ये अर्धा पेरू मी बारीक चिरून घेतलेला आहे। पेरू आपण कुकरला पण लावला नव्हता आणि भाजीमध्ये आधी वापरलेला नाही आहे, पिकलेला असतो, त्यामुळे थोडासा नंतरच वापरायचा आहे। अगदी थोडासा कच्चट असला की यावर 1 मिनिटभर झाकण ठेवून घ्यायचं आहे। तोपर्यंत भाज्या बघूया। 1 शिट्टी झालेली आहे कुकरला आणि भाज्या मस्त अशा शिजलेल्या आहेत। आपल्याला हव्या तशा व्यवस्थित शिजून होतात। फक्त एकच शिट्टी मी इथे करून घेतलेली आहे। झाकण काढून तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिश्रणसुद्धा व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि पेरू पण व्यवस्थित शिजून घेतलेला आहे। आता शिजवून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं हे सर्व मिक्स करायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर हे मस्त भाजी शिजवून घ्यायची आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। गरम गरम मिक्स भाजी तयार आहे आणि मिक्स भाजी म्हटलं की त्यासोबत तिळाची भाकरी तर झालीच पाहिजेत। बाजरीचे पीठ चाळून घेतलंय आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तीळ घालून घेतले। मी कणिक मळताना पण थोडेसे तीळ घातले आणि कणिक छान मळून घ्यायची, म्हणजे भाकरी पण मस्त येते आणि फुगते सुद्धा। तर आपण भाकरी थापून घेताना यामध्ये वरतून तीळ लावून घेतलेत आणि पातळ अशी भाकर थापून घेतलेली आहे। पाणी लावून घ्यायचं आहे आणि पलटी करून घेतली। तर बघू शकता मस्त अशी भाकर तयार आहे। अगदी टंब फुगलेली पण आहे। भाकरी फुगली म्हटलं की भाकर आपली छान झाली आहे। तर गरम गरम भाजी आणि त्याचबरोबर ती लावलेली बाजरीची भाकरी। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा।